अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर उद्याचा दिवस आहे आपला 5वा श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवार आलेला आहे। तसंच सोमवती अमावस्या देखील आलेला आहे। पिठोरी अमावस्या जी बोलली जाते, बैलपोळा सण जो आहे तो देखील आलेला आहे। सगळे मुहूर्त एकत्र झालेले आहेत। सोमवती अमावस्या जी असते ती दर महिन्याला असते का? तर नाही, दर महिन्याच्या जी अमावस्या तिथी असते म्हणजे अमावस्या तिथीला आपला महिना बदलत असतो। आता भाद्रपद महिना चालू होणार आहे बरोबर। सोमवती अमावस्या ही क्वचितच येत असते। आपण बघत असतो कॅलेंडरमध्ये हा तिथी खूप क्वचित येत असतो। तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला जी भगवान शंकरांच्या आपण सेवा करत असतो, पण भगवान शंकरांचं एक रूप म्हणजे आपलं कुलदैवत खंडोबा महाराज जे आहेत त्यांची सेवा करत असतो। खंडोबा महाराजांचा कुलाचार आपण जर केला नसेल, आपल्याला जमलं नसेल, तर तुम्हाला सांगू का, जेव्हा सोमवती अमावस्या येत असते त्या दिवशी आपण खंडोबा महाराजांचा कुलाचार आपण करू शकतो। त्या दिवशी आपल्या जर मनात आलं किंवा आपल्याला कुलाचार करायचे असं जर ठरवलं तर नक्कीच तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी कुलाचार करू शकतात। भगवान शंकर हे खंडोबा महाराजांचं एक रूप आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। जेजुरीचे खंडोबा असू द्यात किंवा पालीचे असू द्यात किंवा चंदनपुरीचे कुठलेही खंडोबा असू द्यात, हे भगवान शंकरांचं एक रूप आहे। कुठलेही तुमचे कुलदैवत असतील त्याबद्दल इश्यू नाही। तुमचं कुलदैवत आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत ज्यांना कुणाला माहिती नसतं त्यांना सगळ्यांनी खंडोबा मानलं तरी देखील चालत असतं। तसंच कुलदेवी जर माहिती नसेल तुम्हाला तर आपली तुळजापूरच्या आईला मानलं तरी देखील चालत असतं। तर तुम्हाला सांगते की सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांचा जयकार किंवा आपण पूजा अर्चा कोणत्या पद्धतीने करू शकतो। खंडोबा महाराजांचा आपल्याला जर पूजा करायची असेल तर बघा, आता प्रत्येक व्यक्ती बोलेल की माझ्या घरात खंडोबांचा फोटो नाही किंवा खंडोबांचा टाक नाही ताई, तर मी सेवा कशी करू? तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जी खंडोबांची सेवा आहे, तुम्हाला जर खंडोबाची सेवा करायची आहे तर आपल्या भगवान शिवाची पिंड जी असते देवघरामध्ये, अगदी त्या पिंडीवर तुम्ही सेवा केली तरी देखील चालेल। सोमवती अमावस्येच्याच दिवशी सांगते मी, दररोज नाही। तर किंवा खंडोबाचे काहीतरी तिथी येत असतात, आपला कुलाचार येत असतो किंवा नवरात्र येत असते, त्या कालावधीमध्ये जर मध्ये तुम्हाला ही सेवा करायची खंडोबांची तर तुम्ही पिंडीवर करू शकतात। दुसऱ्या दिवसात नाही पण त्या दिवसांमध्ये करू शकतात, ठीक आहे। आपलं तर तुम्हाला सांगते की भगवान शिवांची जी पिंड असते आपल्या घरात, महादेवाची पिंड असते, त्या दिवशी तुम्ही अभिषेक करा। ओम नमः शिवाय म्हणून करू शकतात किंवा एळकट एळकट जय मल्हार हा मंत्र म्हणून देखील अभिषेक करू शकतात। अभिषेक केल्यानंतर तुम्हाला एका पाटावर आपल्याला पिंड ठेवायची। पिंड ठेवल्यानंतर तिथे हळद वाहायची आहे। आता तुम्ही बोलाल ताई की बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघत असतो किंवा आपल्याला माहिती आहे की हळदी कुंकू भगवान शंकरांना वाहत नाही बरोबर, भस्म व्हायला जातो। कारण भगवान शंकर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वैरागी आहेत, त्यामुळे त्यांना भस्म व्हायला जातो। ताई तू हळद कशी सांगत आहे? पण आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी खंडोबा महाराजांची सेवा करत आहे म्हणून खंडोबा महाराजांना हळद वाहिली जाते। तुमच्या हळद म्हणजे काय तर भंडारा असतो। खंडोबा महाराजांना भंडारा अतिप्रिय असतो म्हणून तुम्ही त्यांना भंडारा वाहू शकतात, म्हणजेच हळद वाहू शकतो। आणि हळद ही जसं आपण कुंकुमार्चन करत असतो त्या पद्धतीने भगवान शंकराच्या पिंडीला किंवा तुमच्या घरात टाक असेल टाकाला किंवा फोटो असेल फोटोला, आणि नसेलच तर भगवान शिवाची पिंड असेल त्यांना देखील। आता बऱ्याच घरांमध्ये जर पिंड देखील नसेल तर काय करायचं ताई? तर तुम्हाला एक आयडिया सांगते मी किंवा एक सांगते की तुम्ही मातीची शिवपिंड बनवू शकता त्या दिवशी, आणि एका दिवसासाठी तुम्ही ती शिवपिंड बनवा मातीची आणि त्यावर देखील तुम्ही भंडारा व्हायला तरी देखील चालेल। या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात। भंडारा म्हणजेच काय, जसं आपण कुंकुमार्चन कुलदेवीला करत असतो त्या प्रकारेच हळदीने शिवपिंडीला अभिषेक करणे, ठीक आहे। तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्याला भंडारा व्हायचा आहे। तुम्ही भंडारा थोडा अगदी व्हायला 5 वेळा 5 चुकट्या अशा वाहिल्या तरी देखील चालेल। पिवळे फूल आपल्याला पिवळे व्हायचे, सगळ्या काही पिवळ्या वस्तू महादेवाच्या पिंडीला किंवा खंडोबांना आपल्याला व्हायच्या आहेत, जे खंडोबा स्वरूप आपण त्यांची पूजा करणार आहोत, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही तळी देखील भरू शकतात। आता तळी कशी भरायची ते आपल्या चॅनलवरती आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता। तळी जर तुमची भरायची राहून गेली असेल यावर्षी तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही तळी खंडोबांची भरू शकतात। तर तळी भरायचं ही पद्धत आपल्या चॅनलवरती दिलेली आहे, ते देखील तुम्ही भरू शकतात। तळी भरल्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्ही खंडोबांची आरती जी असते ती आरती करायची। आरती करत असताना तुम्हाला सांगेल जसं पद्धतीने आपण 5 दिवे करायचे, कणकेचे 5 दिवे बनवायचे। जसं कुलदेवीची आरती करत असताना आपण 5 दिवे हे पूर्णाचे बनवतो, तसंच खंडोबाची आरती करत असताना 5 दिवे हे कणिक असते त्याचे बनवायचे। त्याच्यात मीठ टाकायचं नाही, अळणी कणिक घ्यायची, त्याच्यात थोडी हळद टाकायची,
पिवळा रंग येईल त्या दिव्यांना. 5 दिवे बनवा. त्याच्यामध्ये तुपाचे, तेलाचे जे तुमच्याकडे शक्य होईल, फुलवाती लावल्या तरी चालतील किंवा जोडवाती लावल्या तरी देखील चालतील, 2 जोडवाती लावल्या तरी चालतील. तेलाचा, तुपाचा कुठलाही दिवा घेतला तरी चालेल. आणि ते केल्यानंतर तुम्हाला दिवे प्रज्वलित करून तुम्हाला खंडोबांची जी आरती आहे ती तुम्हाला म्हणायची आहे. तुमच्याकडे ग्रंथ जर असेल, मल्हारी सप्तशती त्याच्यात आरती दिलेली आहे, तिथून म्हणू शकतात किंवा यूट्यूबला लावला तरी देखील चालेल. खंडोबांची आरती तुम्हाला करायची. पूजा झाल्यानंतर किंवा हळदचं आपलं भंडारा चढवल्यानंतर त्यानंतर खोबरं जे असतं, कोरडा खोबरं ते असतं, ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याचा आपलं जेजुरीच्या दिशेने आरती केल्यानंतर जेजुरी आपल्या घरात बघायचं, जेजुरी कोणत्या दिशेला आहे त्या दिशेने आपल्याला आरती खंडोबांना दाखवायची आहे. त्यानंतर जे 5 खोबऱ्याचे आपले तुकडे घ्यायचे छोटे छोटे, म्हणजेच ते तुकडे घेतल्यानंतर आपल्याला खंडोबाच्या जे मंदिर आहे आपल्या घराकडे आपण जाणार आहेत 5 पावली, तिथे थोडा भंडारा म्हणजेच थोडी हळद घ्या, खोबऱ्याचे ते 5 तुकडे घ्या खोबऱ्याचे आणि त्या दिशेने आपल्याला उधळायचे आहेत आपल्या घरामध्ये. या पद्धतीने करायचं आहे आणि वापस यायचे आणि आपल्याला जे कार करायचं, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं बोलत आपल्याला ते खोबऱ्याचे तुकडे आणि हळदचा जो भंडारा असेल तो उधळायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला खंडोबाची आपल्या घरामध्ये साधी आणि सोपी पूजा तुम्ही करू शकता. तुमचा जर कुळाचार करायचा राहून गेला असेल तर नक्कीच उद्या सोमवती अमावस्या हा तिथी म्हणजेच आपला खंडोबा महाराजांचा तिथी देखील मानला जातो, तर तुम्ही ती देखील पूजा करू शकतात. अजून तुम्हाला दान धर्म करायचा असेल, आता कुलदेवीची आपण ओटी भरतो, ह्या गोष्टी करत असतो बरोबर, तसंच खंडोबा महाराजांचं आपण काय करू शकतो तर महादेवाच्या मंदिरामध्ये जा. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर पिवळं वस्त्र असेल, आता धोतर जोडा बघा, आधीच्या पूर्वीच्या काळी धोतर नेसले जायचं बरोबर, तर आणि आईला जशी आपण ओटी भरतो साडी देत असतो, तसंच जे खंडोबा महाराज आहे त्यांना धोतर जोडा जो असतो, धोतर पिवळं धोतर मिळालं तर बघा, तुम्हाला मिळालं तर नक्कीच घ्या, नाही मिळालं तर पांढरं अगदी भेटलं तरी देखील चालेल. टोपी, धोतर आणि शर्ट पीस जो असतो तो पिवळा किंवा दुधी कलरचा असा मिळाला तर अशा पद्धतीने तुम्ही कुणालाही ब्राह्मण बाबा असतील त्यांना दान केलं मंदिरात तरी देखील चालेल. जर एखादी गरजू व्यक्ती असेल, जे गरीब असतील त्यांना जरी तुम्ही दान केलं तरी देखील चालेल. या पद्धतीने तुम्हाला दान करायची आहे. किंवा घोंगडी असते बघा, घोंगडी देखील तुम्ही दान केली ना तरी देखील चालेल. या गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत. किंवा पिवळ्या खायच्या वस्तू ज्या असतात खंडोबांच्या नावाने तुम्हाला कुलाचार करायचा असेल ते देखील तुम्ही गरीब जे मुलं असतील किंवा गरीब लोक असतील त्यांना दान केलं तरी देखील चालेल. या पद्धतीने आपल्याला खंडोबा महाराजांची जी पूजा आहे ती तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी करू शकतात आणि कुलाचा देखील आपल्या घरामध्ये करू शकतात. जी तळी भरायची असेल ती सुद्धा तुम्ही भरू शकतात. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तुमच्या घरात नैवेद्य जो बनलेला असेल, आता नैवेद्य खंडोबांना काय दिला जातो तर वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दिला जातो. लिंबू, कांदा कापून ठेवला जातो, कांद्याची पात टाकून बनवलं जातं भरीत. तुम्हाला शक्य नसेल, तुम्हाला सांगेल उद्या आहे सण, पोळा सण पण आहे, गोडाधोडाचं तुम्ही नैवेद्य बनत असणार, पुरणाचा नैवेद्य तुम्ही बनवणार असणार तर पुरणाचा नैवेद्य अगदी दाखवला तरी देखील चालेल आपल्या देवघरात, काही हरकत नाही. या पद्धतीने करू शकतात. पण परत तुम्हाला सांगेल, खंडोबांचा टाक तुमच्या घरात नसेल, फोटो तुमच्या घरात नसेल तर महादेवाची जी पिंड असते त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा त्यावर तुम्हाला कुलाचार देखील तुम्ही करू शकतात. किंवा महादेवाची पिंड जरी नसेल तरी तुम्ही मातीची पिंड बनवून घ्या एका दिवसासाठी आणि तुम्ही पूजा करू शकतात. ती पिंड जी असते ती तुम्ही रात्रभर ठेवू शकतात का? बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की महादेवाची पिंड ही रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवत नाही, पण ठराविक असे तिथी असतात, महाशिवरात्री असू द्या किंवा श्रावणी सोमवार असू द्या, या दिवसांमध्ये हरतालिका व्रत असतो आपला, तर या ज्या तिथी असतात या तिथींमध्ये आपण जेव्हा अशी पूजा करत असतो आपल्या घरामध्ये महादेवांची, तेव्हा आपण पिंड ठेवू शकतो. दुसऱ्या दिवशी नैवेद्य द्या, दही भाताचा अगदी नैवेद्य दिला तरी चालेल आणि सगळं आपण पूजेचं सामान उचलून नमस्कार करायचा आणि सामान जे असतं, माती देखील जी असते पूजेची ती उचलून आपण निर्माल्यात टाकायचे किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये ती माती आपण टाकू शकतो नदीमध्ये. या पद्धतीने साधी आणि सोपी तुम्हाला पद्धत वापरून कुलाचार घरच्या घरी करू शकतात. तर ही होती सोमवती अमावस्याच्या दिवशी जी आपली खंडोबा महाराज कुलदैवत आहेत त्यांची कुलाचार करायची पद्धत. नक्कीच आपल्या घरामध्ये जर तुमचा कुलाचार राहून गेला असेल तर ते करू शकतात. आणि बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती नसतात, तर नक्कीच कुलाचार करा, कारण कुलदैवत जे असतं त्यांचा कृपा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या पाठीमागे. तर नक्कीच तुमच्याकडून जर कुलाचार राहून गेला तर करायचा प्रयत्न करा, एवढं सांगेल. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.